नमस्कार. इतिहास म्हणजे केवळ मृत राजांच्या कथा नव्हे, तर इतिहास हा आपल्या समाजाचा आरसा असतो. पण हा आरसा जर धूळ खात पडला असेल, तर तो स्वच्छ करण्यासाठी एका ऋषीची आवश्यकता असते. महाराष्ट्राच्या इतिहासाला परकीयांच्या पूर्वग्रहातून मुक्त करून टाकणारा एक ऋषी 19व्या शतकात जन्माला आला. आणि तो ऋषी म्हणजे विश्वनाथ काशीनाथ राजवाडे. ह्याच विका राजवाडे यांची आज पुण्यतिथी आहे. आणि विका राजवाडेंच्या कार्याचा परिचय करून देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. विका राजवाडेंचा जन्म 12 जुलै 1863 रोजी रायगडमधील वरसई येथे झाला. त्यांचे वडील पुण्यात कारकुनी करायचे. लहानपणीच आई वडिलांचे छत्र हरवल्यामुळे त्यांचं बालपण अत्यंत संघर्षात गेलं. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं व 1891 मध्ये त्यांनी डेक्कन कॉलेजमधून BA पूर्ण केलं. 1891 मध्ये ते पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. पण साधारण 2.5 वर्षांनी म्हणजेच 1893 मध्ये त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे आयुष्यात त्यांनी कधीच नोकरी केली नाही. विद्यार्थी दशेत असतानाच 1889 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. परंतु 1892 मध्ये त्यांच्या बायकोचं निधन झालं व आता ते पूर्णपणे विरक्त झाले आणि त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य केवळ ज्ञानार्जन आणि संशोधनासाठी वाहिलं. 1894 मध्ये त्यांनी भाषांतर नावाचं मासिक सुरू केलं. या मासिकातून त्यांनी प्लेटोच्या रिपब्लिक आणि इतर पाश्चात्य ग्रंथांचा मराठीत अनुवाद केला. मात्र 1897च्या पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमुळे त्यांचं हे काम थांबलं. विका राजवाडे यांचं मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठं योगदान म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. त्यांनी स्वतः गावोगावी फिरून जुन्या घराण्यांच्या दप्तरातून अस्सल कागदपत्र, पत्र आणि मजहर शोधून काढले. 1898 मध्ये त्यांनी या साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध केला आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकूण 22 खंड प्रकाशित केले. ह्या खंडांना त्यांनी ज्या प्रस्तावना दिल्या, त्या प्रस्तावनांना मराठी साहित्यात आणि इतिहासात वैचारिक लेणं मानलं जातं. त्यांनी पानिपतच्या युद्धावर लिहिलेली प्रस्तावना आजही संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. केवळ कागदपत्र जमवून ते थांबले नाहीत, तर हे कार्य पिढ्यानपिढ्या चालावे यासाठी 7 जुलै 1910 रोजी त्यांनी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. ना सत्तेची मदत, ना श्रीमंतांचे आश्रयदाते या तत्वावर त्यांनी ही संस्था उभी केली व ती संस्था आजही आशियातील एक अग्रगण्य संस्था मानली जाते. राजवाडे हे केवळ इतिहासकार नव्हते, तर ते थोर भाषाशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञही होते. त्यांनी ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण लिहून मराठी भाषेच्या मुळाचा शोध घेतला. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथातून त्यांनी मानवी संबंधांच्या उत्क्रांतीचा मांडलेला सिद्धांत आजही क्रांतिकारी मानला जातो. राजवाडे नामदीश शब्दव्युत्पत्ती कोश व मराठी धातुकोश यातून त्यांनी मराठी शब्दांच्या उत्पत्तीवर प्रकाश टाकला. राजवाड्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजेच 1924 मध्ये राजवाडे धुळ्याला आले आणि तिथेच स्थायिक झाले. तिथेच 31 डिसेंबर 1926 रोजी या महातपस्वी संशोधकाने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांनी जमा केलेल्या ज्ञानाचा खजिना जतन करण्यासाठी 7 जानेवारी 1927 रोजी राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आली. राजवाडे सांगायचे, आपणच आपला इतिहास जपला पाहिजे. आणि आज जेव्हा आपल्यासमोर अनेक चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जातोय, त्यावेळी राजवाडे यांनी दिलेली शिकवण आणि त्यांनी जपलेली कागदपत्र आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात. अशा या इतिहासवेड्या महापुरुषाच्या स्मृतिदिनी त्याला विनम्र अभिवादन. राजवाडे यांची कोणती पुस्तकं तुम्ही वाचली आहात किंवा कोणतं पुस्तक तुमचं आवडतं आहे ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.